नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आपण बघत आहोत प्रोटीनचं स्ट्रक्चर, टर्शरी स्ट्रक्चर. आपण प्रायमरी स्ट्रक्चर बघितलं, आपण सेकंडरी स्ट्रक्चर बघितलं, आता आपण बघत आहोत टर्शरी स्ट्रक्चर. प्रोटीनचं स्ट्रक्चर बघत असताना एक एक स्ट्रक्चर आपल्याला काय सांगतोय, प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय, सेकंडरी स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय, टर्शरी स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय, हे आपण नीट लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच लोकांना ह्याचा अर्थच कळत नाही. प्रायमरी म्हणजे काय, सेकंडरी म्हणजे काय, टर्शरी म्हणजे काय. एक एक वाक्य नीट ऐका, पहा. आता प्रायमरी स्ट्रक्चरचा आपण जेव्हा विचार करतो, आता समजा हे कोण आहे, आता हा तुमचा अमायनो ॲसिड जोडला, दुसरा अमायनो ॲसिड, तिसरा अमायनो ॲसिड, चौथा अमायनो ॲसिड, पाचवा अमायनो ॲसिड, सहावा अमायनो ॲसिड, सातवा, आठवा, अशा प्रकारे असंख्य असतील. मग तुम्हाला हे प्रायमरी स्ट्रक्चर आहे, ही तुमची पॉलीपेप्टाइड चेन आहे. नीट लक्षात घ्या बरं का. प्रोटीन म्हणजे काय, प्रोटीन म्हणजेच पॉलीपेप्टाइड चेन. हे वाक्य तुम्ही विसरायचं नाहीये. पहा, ह्याच्या खाली वाटल्यास मी लिहितो पॉलीपेप्टाइड चेन. प्रोटीन म्हणजे काय? प्रोटीन या शब्दाचा अतिशय सोपा अर्थ आहे. प्रोटीन म्हणजे पॉलीपेप्टाइड चेन. आणि या पॉलीपेप्टाइड चेन मध्ये काय आहे, अमायनो ॲसिड्स आहेत. हे सगळे अमायनो ॲसिड्स आहेत. पॉलीपेप्टाइड चेन ही अमायनो ॲसिड पासून बनलेली असते. पॉलीपेप्टाइड चेन ही अमायनो ॲसिड पासून बनलेली असते. मग आता हा अमायनो ॲसिड कोणता आहे, हा कोणता आहे, हा कोणता आहे? तुम्हाला माहित आहे 20 प्रकारचे अमायनो ॲसिड्स असतात. 20 अमायनो ॲसिड्स आहेत. मग इथं नेमका कुठला आहे, मग दुसऱ्यांदा कुठला आहे, तिसऱ्यांदा कोणता, चौथ्यांदा कोणता, पाचव्यांदा कोणता? हे जे अमायनो ॲसिड्स आहेत त्याचं सिक्वेन्स सांगणारं स्ट्रक्चर म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर. नीट ऐका, एक एक शब्द नीट ऐका. अरे प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजे काय? प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजे एखाद्या प्रोटीनमध्ये, एखाद्या पॉलीपेप्टाइड चेनमध्ये असलेल्या अल्फा अमायनो ॲसिडचा सिक्वेन्स, त्याचा क्रम. म्हणजे पहिल्यांदा कोणता, दुसऱ्यांदा कोणता, तिसऱ्यांदा कोणता, चौथ्यांदा कोणता, पाचव्यांदा कोणता, हे सांगणारं स्ट्रक्चर जे आहे, अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, प्रायमरी स्ट्रक्चर. म्हणजे प्रायमरी स्ट्रक्चर आपल्याला काय सांगतं, सिक्वेन्स ऑफ अल्फा अमायनो ॲसिड प्रेझेंट इन द पॉलीपेप्टाइड चेन ऑफ द प्रोटीन. बस. आणि म्हणून प्रायमरी स्ट्रक्चर म्हणलं की एक वाक्य लक्षात ठेवा. बाकीच्या गोष्टी कळल्या नाही कळल्या सोडून द्या. प्रायमरी स्ट्रक्चर म्हणलं की सिक्वेन्स ऑफ अल्फा अमायनो ॲसिड. म्हणा सिक्वेन्स ऑफ अल्फा अमायनो ॲसिड. बोला सिक्वेन्स ऑफ अल्फा अमायनो ॲसिड. बस. मग आता सेकंडरी स्ट्रक्चर म्हणजे काय? आता बघा, ही आपली काय, ही पॉलीपेप्टाइड चेन आहे. हे एक आहे, हे आपण अमायनो ॲसिड लिहिले. आता इथं मी फक्त रेष मारलं. हे कोण आहे, आपली पॉलीपेप्टाइड चेन. आता ह्या पॉलीपेप्टाइड चेनमध्ये काय होते, कॉइलिंग होते. आणि त्या ठिकाणी 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर तयार होतं. समजलं का? ही जी तुमची पॉलीपेप्टाइड चेन आहे अशी सरळ नाही. ह्या पॉलीपेप्टाइड चेनमध्ये काय आहे, कॉइलिंग आहे. ह्याच्यामध्ये काय आहे, फोल्डिंग आहे. आणि म्हणून पुन्हा त्या ठिकाणी सेकंडरी स्ट्रक्चर 2 प्रकारची. जर त्या ठिकाणी कॉइलिंग झाली तर त्याला म्हणायचं अल्फा हेलिक्स. जर त्याच्यामध्ये फोल्डिंग झाली तर त्याला म्हणायचं बीटा प्लिटेड. म्हणजे आपलं हे जे स्ट्रक्चर आहे ह्याच्यामध्ये काय होईल, कॉइलिंग ऑर फोल्डिंग होईल. आहे का? हे जे तुमचं पॉलीपेप्टाइड चेन आहे, जेव्हा पॉलीपेप्टाइड चेनची कॉइलिंग होते किंवा फोल्डिंग होते तेव्हा जे स्ट्रक्चर तयार होतं, दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज द सेकंडरी स्ट्रक्चर. सेकंडरी स्ट्रक्चर म्हणजे तुमच्या पॉलीपेप्टाइड चेनच्या कॉइलिंगमुळं किंवा फोल्डिंगमुळं निर्माण होणारं 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर, दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज सेकंडरी स्ट्रक्चर. आता उदाहरण घेऊ आपण. समजा आता ही कॉइलिंग झाली, ही दिस इज द कॉइलिंग, हे फोल्डिंग आहे. बरोबर आहे की नाही? समजा ही कॉइलिंग आहे, हे असंच आहे. परत ह्याच्यामध्ये काय येतं, अशा प्रकारची काय, येस, ही फोल्डिंग. हे समजा असं आहे, परत इथं कॉइलिंग आहे. समजा कॉइलिंग आहे, हे अशा प्रकारे. आता ह्या ठिकाणी काय झालं, कॉइलिंग. ह्या ठिकाणी काय आहे, फोल्डिंग. हे स्ट्रक्चर कोणतं आहे, दिस इज कॉल्ड ॲज अल्फा हेलिक्स अँड दिस इज कॉल्ड ॲज बीटा प्लिटेड.
नीट लक्षात ठेवा बरं का, हे सगळं स्ट्रक्चर जे आहे ना हे सेकंडरी स्ट्रक्चर आहे. सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, तुमची जी पॉलीपेप्टाइड चेन आहे त्या पॉलीपेप्टाइड चेनचं आपण काय करतोय, एक तर कॉइलिंग करतोय. जर त्या ठिकाणी कॉइलिंग होत असेल तर ते अल्फा हेलिक्स, आणि जर त्या ठिकाणी अशा प्रकारची फोल्डिंग होत असेल तर ते बीटा प्लेटेड, अशा प्रकारचं हे स्ट्रक्चर. आणि हे स्ट्रक्चर तयार होण्यासाठी हायड्रोजन बॉन्डिंग अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करते. हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे, पुन्हा डबल सांगायची गरज नाही, पण थोडक्यात तुमच्यासमोर ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय. ठीक आहे. आता हे कोण आहे, सेकंडरी स्ट्रक्चर. आता सेकंडरी स्ट्रक्चर म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात काय आलं पाहिजे, कॉइलिंग फोल्डिंग, कॉइलिंग फोल्डिंग, कॉइलिंग फोल्डिंग, कॉइलिंग फोल्डिंग, कॉइलिंग फोल्डिंग. बस कॉइलिंग झाली, अल्फा हेलिक्स, फोल्डिंग झाली, बीटा प्लेटेड, अल्फा हेलिक्स, बीटा प्लेटेड, अल्फा हेलिक्स, बीटा प्लेटेड. म्हणा अल्फा हेलिक्स, बीटा प्लेटेड, अल्फा हेलिक्स, बीटा प्लेटेड, अल्फा हेलिक्स, बीटा प्लेटेड झालं. आणि मग ह्याच्यामध्ये पुन्हा कॉइलिंग झाली आणि त्या ठिकाणी तुमच्या प्रोटीनला 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर निर्माण झालं, 3 डायमेन्शनल शेप प्राप्त झाला. दॅट इज कॉल्ड एज टर्शरी स्ट्रक्चर. प्रायमरी स्ट्रक्चर सिक्वेन्स ऑफ अल्फा अमाइनो ॲसिड, सेकंडरी स्ट्रक्चर कॉइलिंग और फोल्डिंग ऑफ द पॉलीपेप्टाइड चेन, आणि टर्शरी स्ट्रक्चर शेप ऑफ द पॉलीपेप्टाइड चेन, शेप ऑफ द प्रोटीन. तुमच्या प्रोटीनला तयार होणारा येणारा जो शेप आहे ते शेप सांगणारं स्ट्रक्चर, दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज टर्शरी स्ट्रक्चर. म्हणून लक्षात घ्यायचं, अशा प्रकारचं स्ट्रक्चर, जे स्ट्रक्चर तुमच्या पॉलीपेप्टाइड चेनला शेप देतो, आकार देतो, अशा प्रकारचं जे स्ट्रक्चर असतं, अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, अशा प्रकारच्या स्ट्रक्चरला म्हणतो टर्शरी स्ट्रक्चर. टर्शरी स्ट्रक्चर गिव्स द 3 डायमेन्शनल शेप टू द पॉलीपेप्टाइड चेन ऑफ द प्रोटीन. तुमच्या प्रोटीनमधल्या पॉलीपेप्टाइड चेनची कॉइलिंग झाल्यामुळं त्याला एक विशिष्ट प्रकारचा आकार प्राप्त झाला, आणि तो आकार देणारा 3 डायमेन्शनल शेप देणारा जो काय स्ट्रक्चर आहे, दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज यस टर्शरी स्ट्रक्चर. टर्शरी स्ट्रक्चर. म्हणून हे प्रायमरी, हे सेकंडरी. आता टर्शरी कसं तयार होतं ते तुमच्यासमोर सांगितलं मी, आता अजून पुन्हा सांगतो. एक लक्षात घ्या, टर्शरी स्ट्रक्चरमुळं तुमच्या प्रोटीनला शेप प्राप्त होतो. तुमच्या प्रोटीनचा शेप कसा आहे, ग्लोब्युलर आहे का आणखीन कसा आहे, हे सांगणारं स्ट्रक्चर म्हणजे टर्शरी स्ट्रक्चर. टर्शरी स्ट्रक्चर आपल्याला काय सांगतं, शेप ऑफ प्रोटीन. प्रोटीनचा शेप, प्रोटीनचा शेप, प्रोटीनचा शेप, शेप शेप शेप, प्रोटीनचा शेप, प्रोटीनचा शेप, प्रोटीनचा शेप, शेप शेप शेप, प्रोटीनचा शेप, प्रोटीनचा शेप, प्रोटीनचा शेप, शेप 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 शेप, आहा शेप 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 शेप, आहा शेप 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 शेप, प्रोटीनचा शेप, प्रोटीनचा शेप, प्रोटीनचा शेप, प्रोटीनचा शेप म्हणजे टर्शरी स्ट्रक्चर. The tertiary structure gives the shape to the protein, and that shape is the 3-dimensional shape which is formed by the coiling of the polypeptide chain of the protein. नीट लक्षात ठेवा. आता कसं काय सगळं सांगतो तुमच्या समोर, लक्षात लिहून घ्यावं. टर्शरी स्ट्रक्चर बघा. आता टर्शरी स्ट्रक्चरमुळे प्रोटीनला शेप प्राप्त होतो. प्रोटीनला 3 डायमेन्शनल शेप प्राप्त करून देणारं स्ट्रक्चर म्हणजेच टर्शरी स्ट्रक्चर होय. आता बघा, आता या ठिकाणी बघा कसा शेप प्राप्त होतो, त्याची कॉइलिंग कशी होते. आता पॉलीपेप्टाइड चेन घेऊ आपण. हे आहे आपली पॉलीपेप्टाइड चेन. दिस इज द पॉलीपेप्टाइड चेन, दिस इज द पॉलीपेप्टाइड चेन, दिस इज द पॉलीपेप्टाइड चेन. हो का, ही कॉइलिंग झाली, फोल्डिंग झाली, आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचं शेप प्राप्त झालं. अँड धिस शेप इज कॉल्ड ॲज टर्शरी स्ट्रेप. हो का, धिस स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज यस, दिस इज कॉल्ड ॲज यस, दिस इज कॉल्ड ॲज, दिस इज कॉल्ड ॲज टर्शरी स्ट्रक्चर झालं. हो का, ही पॉलीपेप्टाइड चेन आहे, आणि पॉलीपेप्टाइडला शेप आला, कसला आला, ग्लोब्युलर शेप आला, ग्लोब्युलर शेप आला. मग अशा प्रकारचा शेप प्राप्त झाला का नाही. हा शेप कुठला आहे, गोल आहे, ग्लोब्युलर आहे. मग अशा प्रकारचा शेप, 3 डायमेन्शनल शेप, पॉलीपेप्टाइड, प्रोटीनच्या पॉलीपेप्टाइड चेनला आलेला 3 डायमेन्शनल शेप म्हणजे टर्शरी स्ट्रक्चर. समजलं का. आता ही पॉलीपेप्टाइड चेन आहे,
प्रोटीनची पॉलीपेप्टाईड चेन आणि त्याची पुन्हा कॉइलिंग होणार आहे आणि शेवटी त्याला एक प्रकारचा शेप येऊ लागलाय बरं का. आणि तो जो शेप आहे तो ते शेप सांगणारं स्ट्रक्चर म्हणजे टर्शरी स्ट्रक्चर. आणि म्हणून लक्षात घ्या, एक वाक्य आपण लिहूया, थ्री डायमेन्शनल शेप adapted by the polypeptide chain of protein. ऐका, हा सगळा भाग तुमच्या समोर आहे बाबांनो. एक लक्षात घ्या, थ्री डायमेन्शनल शेप. आता हा कोण आहे थ्री डायमेन्शनल शेप? कुणाला आला? प्रोटीनच्या पॉलीपेप्टाईडला. प्रोटीनच्या पॉलीपेप्टाईड चेनला आलेला थ्री डायमेन्शनल शेप, अशा प्रकारचा शेप सांगणारं स्ट्रक्चर, अशा प्रकारचा शेप म्हणजेच टर्शरी स्ट्रक्चर. टर्शरी स्ट्रक्चर म्हणजे शेप ऑफ प्रोटीन, प्रोटीनचा शेप सांगणारं स्ट्रक्चर म्हणजेच टर्शरी स्ट्रक्चर. बस. मग आता हे शेप कशामुळे आलं? कॉइलिंग झाली, फर्दर कॉइलिंग झाली वगैरे वगैरे. किंवा असं पण होऊ शकतं ह्याच्याऐवजी, हो का, हे अशा प्रकारची कॉइलिंग होईल या ठिकाणी. हे अशा प्रकारचं रिस्ट्रक्चर येऊ शकतं. दिस इज कॉल्ड एज द फायब्रस प्रोटीन. मग एक तर येईल ग्लोब्युलर शेप किंवा एक तर येईल फायब्रस. हे वेगळं शेप आहे, हे वेगळं शेप आहे. दोन प्रकारचे शेप असतात. पहिला शेप असेल गोल ग्लोब्युलर किंवा दुसरा दोऱ्यासारखा असेल फायब्रस. आणि प्रोटीनचे दोन शेप असतात. तुम्हा सर्वांना माहीत आहे, आपण बघितले प्रोटीनचे प्रकार. बाबांनो, प्रोटीनचा पहिला प्रकार जो आहे, ज्याला आपण म्हटलेलं होतं, पहिला प्रकार ज्याचं नाव होतं यस ग्लोब्युलर प्रोटीन, आणि दुसरा जो आहे तो म्हणजे फायब्रस प्रोटीन. अशा प्रकारे तुमच्या प्रोटीनला येणारे दोन आकार, पहिला ग्लोब्युलर आणि दुसरा फायब्रस. तर ग्लोब्युलर आणि फायब्रस. आणि अशा प्रकारचा शेप तुमच्या प्रोटीनच्या पॉलीपेप्टाईड चेनला आलेला जो शेप आहे, जो ग्लोब्युलर आहे किंवा फायब्रस आहे, अशा प्रकारचा जो थ्री डायमेन्शनल शेप आहे, याच्याबद्दलची माहिती सांगणारं स्ट्रक्चर किंवा त्याचा शेप म्हणजेच टर्शरी स्ट्रक्चर. टर्शरी स्ट्रक्चर म्हणजे थ्री डायमेन्शनल शेप ऑफ द पॉलीपेप्टाईड चेन ऑफ द प्रोटीन. कळालं का? टर्शरी स्ट्रक्चर इज नथिंग बट थ्री डायमेन्शनल शेप adapted by the polypeptide chain of the protein. याच्यापेक्षा वेगळं काहीही नाही. आणि ते तुमच्यासमोर वाक्य लिहिलेलं आहे. बाबांनो, प्रायमरी स्ट्रक्चर म्हणजे सिक्वेन्स ऑफ अल्फा अमायनो ॲसिड. सेकंडरी स्ट्रक्चर म्हणजे कॉइलिंग ऑर फोल्डिंग ऑफ पॉलीपेप्टाईड चेन. आणि टर्शरी स्ट्रक्चर म्हणजे शेप ऑफ द पॉलीपेप्टाईड चेन. ह्याच्यापेक्षा वेगळं काहीही नाही. एक एक वाक्य महत्त्वाचं आहे. सिक्वेन्स, कॉइलिंग ऑर फोल्डिंग, शेप. बस एवढं लक्षात आलं की प्रत्येक भाग तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. मग आता ही कॉइलिंग होत असताना त्याच्यामधल्या पॉलीपेप्टाईड चेनला एकत्र बांधून ठेवणारा कुठला फोर्स आहे? आता हे कॉइलिंग होत आहे, पण ती जी कॉइलिंग झालेली आहे त्याला एकत्र बांधून ठेवणारा जे फोर्स आहे ते कोणतं फोर्स आहे? कोणते फोर्स ह्या पॉलीपेप्टाईड चेनला त्या शेपमध्ये ठेवतात ज्याच्यामुळं तो शेप डिस्टर्ब होत नाही? असे कुठले फोर्सेस आहेत? त्याची काही नावं या ठिकाणी आपण लिहूयात, जे तुमच्या पॉलीपेप्टाईड चेनला एकत्र बांधून ठेवतात. तुमचा जो प्रोटीन आहे त्याला एकतर ग्लोब्युलर शेप येईल किंवा फायब्रस शेप येईल. आणि हा जो प्रोटीनचा शेप आहे, ह्या शेपला स्टेबल करण्याचं काम, ह्या पॉलीपेप्टाईड चेनला एकत्र बांधून ठेवण्याचं काम कोण करतं? वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस करतात. आणि हे फोर्सेस कोणकोणते आहेत? एक 5-6 फोर्सेस आहेत जे तुमच्या पॉलीपेप्टाईड चेनला त्या शेपमध्ये बांधून ठेवतात, ज्याच्यामुळं तो शेप निघत नाही, त्याची घडी विस्कटत नाही, ते तसंच गच राहतं. आणि म्हणून तुमच्या पॉलीपेप्टाईड चेनला एका विशिष्ट शेपमध्ये बांधून ठेवण्यासाठी कारणीभूत असणारे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस, आणि ते फोर्सेस कोणते आहेत त्याच्यामधला एक एक फोर्स तुमच्यासमोर मी एक्सप्लेन करतो. ओके, लिहा. आता बघा, तुमच्या पॉलीपेप्टाईड चेनला एका विशिष्ट शेपमध्ये बांधून ठेवण्यासाठी कारणीभूत असणारे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस कोणकोणते आहेत? एक एक फोर्स तुमच्यासमोर सांगतो. हे तरी जो मी फोर्स कोणते आहेत? फोर्सेस कुठले फोर्सेस आहेत बघा. पहिलं फोर्स आहे हायड्रोजन बॉन्डिंग. पहिलं फोर्स आहे हायड्रोजन बॉन्डिंग, ज्याच्यामुळं तुमचा शेप मेंटेन होतो. हायड्रोजन बॉन्डिंग जी तुमच्या पॉलीपेप्टाईड चेनला एकत्र बांधून ठेवते. दुसरा जो फोर्स आहे, जो या ठिकाणी आपल्याला रिस्पॉन्सिबल आहे, अँड दॅट फोर्स इज नथिंग बट
लंडन डिस्पर्शन फोर्सेस, लंडन डिस्पर्शन फोर्सेस. त्यानंतर आहे डायपोल डायपोल फोर्सेस, डायपोल डायपोल फोर्सेस. त्यानंतर आहे कोव्हॅलेंट बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड. त्यानंतर आहे डायसल्फाइड बॉन्ड, डायसल्फाइड बॉन्ड. हे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस आहेत आणि हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस काय करतात, तुमच्या त्या पॉलीपेप्टाइड चेनला एकत्र बांधून ठेवतात. अजून आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस. बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस आणि या सगळ्या फोर्सेसमुळे तुमची पॉलीपेप्टाइड चेन एका विशिष्ट शेपमध्ये बांधली जाते. ती जी पॉलीपेप्टाइड चेन आहे ती एकत्र राहते, ती विस्कटत नाही, तिची घडी विस्कटत नाही, ती एकमेकापासून दूर जात नाही. संपली. म्हणजे तुमच्या पॉलीपेप्टाइड चेनला एका विशिष्ट शेपमध्ये बांधून ठेवण्यासाठी कारणीभूत असणारे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस, देअर आर डिफरंट फोर्सेस विच होल्ड टुगेदर, होल्ड टुगेदर एकत्र बांधून ठेवणे, विच होल्ड टुगेदर द पॉलीपेप्टाइड चेन ऑफ द प्रोटीन. आणि त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल असणारे, त्याच्यासाठी कारणीभूत असणारे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस कोणते आहेत तुमच्या समोर आहेत. देखिए आपके सामने है कौन कौन से फोर्स जे तुम्हारे पॉलीपेप्टाइड चेन को एकत्र बांधून ठेवते हैं. मग आता पहिलं हायड्रोजन बॉन्डिंग, हायड्रोजन बॉन्डिंग, हायड्रोजन बॉन्डिंग. लंडन डिस्पर्शन फोर्सेस, लंडन डिस्पर्शन फोर्सेस. डायपोल डायपोल फोर्सेस, डायपोल डायपोल फोर्सेस, डायपोल डायपोल फोर्सेस. कोव्हॅलेंट बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड. डायसल्फाइड बॉन्ड, डायसल्फाइड बॉन्ड, डायसल्फाइड बॉन्ड. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस आहेत जे तुमच्या पॉलीपेप्टाइड चेनला एकत्र बांधून ठेवतात. बघा बघा हे बघा हे सगळे फोर्सेस, या ठिकाणी असलेले हे सगळे फोर्सेस तुमच्या पॉलीपेप्टाइड चेनला एकत्र बांधून ठेवतात. त्याच्यामुळे तुमची पॉलीपेप्टाइड चेन उघडत नाही, गच्च राहते, एक शेप येतो. आणि अशा प्रकारचं हे टर्सरी स्ट्रक्चर तुमच्या समोर आहे. टर्सरी स्ट्रक्चर म्हणजे 3 डायमेन्शनल शेप. तुमच्या प्रोटीनमध्ये असलेल्या पॉलीपेप्टाइड चेनला येणारा 3 डायमेन्शनल शेप म्हणजेच टर्सरी स्ट्रक्चर. आणि शेप 2 प्रकारची. कुठले कुठले 2 शेप? फायब्रस, ग्लोब्युलर, ग्लोब्युलर फायब्रस, ग्लोब्युलर फायब्रस, ग्लोब्युलर फायब्रस, ग्लोब्युलर फायब्रस, ग्लोब्युलर फायब्रस. आणि ह्या तुमच्या पॉलीपेप्टाइड चेनला एकत्र बांधून ठेवणारे फोर्सेस हो का आपल्या समोर आहेत सगळे. मग हायड्रोजन बॉन्डिंग, लंडन डिस्पर्शन फोर्सेस, डायपोल डायपोल फोर्सेस, कोव्हॅलेंट बॉन्ड, डायसल्फाइड बॉन्ड, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस, हायड्रोजन बॉन्डिंग, लंडन डिस्पर्शन फोर्सेस, डायपोल डायपोल फोर्सेस, कोव्हॅलेंट बॉन्ड, डायसल्फाइड बॉन्ड, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सेस. तर ही सगळी माहिती व्यवस्थित लक्षात घ्या. अतिशय सोपा भाग आहे, फक्त काळजीपूर्वक आपल्या लक्षात ठेवायचा आहे. ही सगळी माहिती आपल्यासमोर, हा संपूर्ण भाग या ठिकाणी आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, धन्यवाद.